की हे जे काही पक्ष तुम्हाला दिसत आहेत, या पक्षांचे नेते एवढे हुशार आहेत की बुडत्या बोटीमध्ये कोणी पाय ठेवणार नाही. काँग्रेस हे बुडतं जहाज आहे, त्यामुळे त्या बुडत्या जहाजामध्ये पाय ठेवतील अशी मला शक्यता वाटत नाही. तथापि राजकारणात हायपोथेटिकल बोलायचं नसतं, पण मी तुम्हाला सांगतो, कोणी पाय ठेवला तर त्याचा आम्हाला फायदा आहे, आम्हाला नुकसान नाही. याचं कारण आम्हाला अधिकची पॉलिटिकल स्पेस ही त्याच्यामुळे उपलब्ध होते. जेवढं विरोधी पक्षाचं कन्सॉलिडेशन होईल तेवढी अतिरिक्त राजकीय स्पेस ही भारतीय जनता पक्षाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे आमचं याच्यावर कुठली आमची प्रतिक्रिया नाही. आम्ही फक्त बघतो, वेट अँड वॉच. सर, तुम्ही शेती क्षेत्राच्या संदर्भात अनेक उपाययोजना केल्याचं सांगितलं, परंतु एमएसपीचा मुद्दा अनेक वर्षांपासून दशकांपासून प्रलंबित आहे. मात्र एमएसपी साठी सरकार सकारात्मक जरी असलं तरी त्यातला जो टेक्निकल ग्लिच आहे की एमएसपी पेक्षा कमी दराने जे खरेदी करतात त्यांच्यावर कारवाई, याबद्दल सरकारची काय भूमिका आहे? पहिल्यांदा तर मोदी सरकारला एका गोष्टीकरता धन्यवाद द्यावा लागेल. 2014 साली एम.एस. स्वामीनाथन यांनी रिपोर्ट दिला. 2004 साली एम.एस. स्वामीनाथन यांनी रिपोर्ट दिला. 4 पासनं 14 पर्यंत UPAच्या सरकारने स्वामीनाथन रिपोर्ट लागू केला नाही. मोदीजींचं सरकार आल्यावर 2016 साली मोदीजींनी स्वामीनाथन रिपोर्ट लागू करून MSP स्वामीनाथन रिपोर्ट प्रमाणे त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला. त्यावरही काही लोकांनी विरोध केल्यानंतर स्वतः स्वामीनाथन यांनी वृत्तपत्रामध्ये लेख लिहून हे स्पष्ट केलं की माझा रिपोर्ट हा 10 वर्ष पेंडिंग होता, तो मोदींनी लागू केलाय आणि तो नीट लागू झालेला आहे. त्यामुळे MSPच्या संदर्भात सर्वाधिक बोल्ड निर्णय मोदीजींनी केले. खरेदीच्या संदर्भातही आपण जर आकडेवारी बघितली, UPAच्या 10 वर्षात त्यांनी जेवढी खरेदी केली तेवढी खरेदी एकेका वर्षामध्ये काही कमोडिटीजमध्ये ही मोदीजींच्या सरकारने केलेली आहे. तथापि ही गोष्टही खरी आहे की अनेक वेळा शेतकरी खरेदीची वाट न पाहता त्या ठिकाणी शेतीमध्येच सौदा करतात. व्यापारी तो सौदा घेतात आणि त्यानंतर वाढलेल्या दराचा फायदा त्या शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणूनच आपण आज आपल्याकडे स्मार्ट सारखी योजना चालवतो, नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजनेसारखी योजना चालवतो, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स तयार करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतो की त्यांनी माल गोडाऊनमध्ये ठेवून त्याच्यावर उचल घ्यावी आणि योग्य भावातच माल विकावा. अजून जास्त जनजागृती आपल्याला करावी लागेल, जास्त इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल, पण याची सुरुवात मात्र देशामध्ये आणि महाराष्ट्रात झाली. देवेंजी फॉरेन डायरेक्ट विनोद यादव दी मराठीहून. सर, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्र नंबर 1 राहिलेला आहे. या 12 वर्षाच्या कार्यकालामध्ये पंतप्रधान मोदींच्या कितपत महाराष्ट्राला फायदा झालेला आहे, एक विषय. दुसरा सर, अल्निनोमध्ये शेतकरी जे अडचणीत येणार आहे, मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी पेरणीसाठी काय अपील करणार? पहिला जो प्रश्न आहे, मी मोदी साहेबांचे आभार मानेन की त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट इकोसिस्टीम तयार केली, त्यामुळे विक्रमी गुंतवणूक, विदेशी थेट गुंतवणूक भारतामध्ये झाली आणि अर्थातच त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. कारण आलेल्या गुंतवणुकीच्या 40% गुंतवणूक त्या महाराष्ट्राने केली आहे आणि महाराष्ट्र सातत्याने नंबर 1च आहे. आपण 2015 पासून 2019 पर्यंत नंबर 1 होतो. 21-22 मध्ये आपण 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर गेलो, पण पुन्हा 23 पासून आपण नंबर 1 आहोत. याही वर्षी आपणच नंबर 1 आहोत, त्यामुळे त्याचा निश्चित फायदा झाला आहे. दुसरा जो विषय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. अल निनोच्या संदर्भात